नमस्कार. यापूर्वी आपण पुरवठा म्हणजे काय हे बघितले. त्यानंतर पुरवठ्यावर परिणाम करणारे घटक बघितले आणि पुरवठ्याचा नियम बघितला होता. पुरवठ्याच्या नियमानुसार बाजारपेठेमध्ये किमती वाढल्या की वस्तूचा पुरवठा वाढतो आणि किमती कमी झाल्या की तो पुरवठा कमी होतो. या पुरवठ्याच्या नियमाला अनुसरून एका उदाहरणाच्या सहाय्यानं एका विक्रेत्याचा बाजारपेठेमधला पुरवठा वक्र कसा असू शकतो हे आपण प्रत्यक्ष पुरवठा वक्र काढून पाहिलं आहे. आपण बघितलं होतं की पुरवठा वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो, म्हणजेच सकारात्मक उताराचा असतो किंवा धनात्मक उताराचा असतो. आपण जो पुरवठा वक्र बघितला होता तो एका पुरवठादाराचा किंवा एका विक्रेत्याचा किंवा एका उत्पादकाचा पुरवठा वक्र होता. परंतु बाजारपेठेमध्ये एका वस्तूचा एकच विक्रेता किंवा एकच पुरवठादार नसतो किंवा एकच उत्पादक नसतो. एकाच वस्तूचे अनेक उत्पादक किंवा अनेक विक्रेते किंवा अनेक पुरवठादार असतात. बाजारपेठेमध्ये या सगळ्या विक्रेत्यांचा मिळून एक पुरवठा वक्र तयार होतो, ज्याला बाजारपेठेचा पुरवठा वक्र असं म्हणतात. एका विशिष्ट वस्तूच्या बाबतीत त्या वस्तू विकणाऱ्या सर्व विक्रेत्यांनी त्या किमतींना त्यावेळी केलेल्या एकूण पुरवठ्यावरून त्या वस्तूचा बाजारपेठेतला पुरवठा तयार होतो. त्यामुळे आपण यापूर्वी जो पुरवठा वक्र पाहिला आहे तो एका व्यक्तीचा होता. आत्ता आपण बाजारपेठेचा पुरवठा वक्र समजावून घेणार आहोत किंवा बाजारपेठेचा पुरवठा आणि बाजारपेठेतील पुरवठा वक्र आपण समजावून घेणार आहोत. आपण इथं एक शेड्यूल विचारात घेतलं आहे, एक तक्ता विचारात घेतला आहे, ज्याच्यामध्ये किमती आपल्याला 10पासून 100पर्यंत वाढत गेलेल्या दिसतात आणि त्या किमतीनुसार अविक्रेत्याचा जो बाजारपेठेमधला पुरवठा आहे तो पुरवठा 5वरून 7, 7वरून 10 असा वाढत 42पर्यंत वाढत गेलेला दिसतो. जसजशी किंमत वाढत जाते तसतसा अचा पुरवठा वाढत जातो. तसंच ब हा दुसरा एक विक्रेता आहे, त्याच वस्तूचा विक्रेता, की जो किंमत 10 असताना 7 नग विकतो आहे, किंमत 20 असताना 8 नग विकायला तयार आहे, किंमत 30 असताना 10 नग बाजारपेठेमध्ये पुरवठा करायला तयार आहे, किंमत 40 झाल्यानंतर 16 नग पुरवठा करायला तयार आहे. या पद्धतीनं इथे सुद्धा या विक्रेत्याच्या पुरवठ्याच्या बाबतीतसुद्धा किंमत वाढत गेली की त्याचाही पुरवठा वाढत जाताना दिसतो आहे. परंतु दोघांच्या पुरवठ्याची क्वांटिटी वेगळी आहे, ती त्यांच्या क्षमतेनुसार आहे आणि इच्छेनुसार आहे. बाजारपेठेमध्ये असा अ, ब, क, ड असे अनेक पुरवठादार असतात, ते अनेक विक्रेते असतात आणि त्या प्रत्येक विक्रेत्याची विशिष्ट किमतींना आपल्याकडची वस्तू विकण्याची इच्छा आणि क्षमता वेगवेगळी असते. त्यानुसार प्रत्येक विक्रेत्याचा स्वतंत्र प्रत्येक किंमत पातळीवर वेगळा पुरवठा असतो. परंतु संपूर्ण बाजारपेठेमधला पुरवठा हा अ, ब, क, ड हे जे काही सगळे विक्रेते आहेत त्या विक्रेत्यांच्या बेरजेमधून आपल्याला मिळू शकतो. विशिष्ट किमतींना हे सगळे विक्रेते विशिष्ट वेळी बाजारपेठेमध्ये त्या वस्तूचे किती नग पुरवायला तयार आहेत त्यांच्या बेरजेमधून आपल्याला बाजारपेठेचा एकूण पुरवठा मिळतो. इथं आता या ठिकाणी आपण अ आणि ब असे दोनच विक्रेते विचारात घेतलेले आहेत आणि किमतीच्या वेगवेगळ्या पातळ्या विचारात घेतलेल्या आहेत, 10, 20, 30 वगैरे. या प्रत्येक पातळीवर अचा पुरवठा आणि बचा पुरवठा आपण विचारात घेतला आहे. या दोघांची बेरीज केली की आपल्याला हे जर दोनच विक्रेते बाजारपेठेमध्ये असतील तर इथं आता आपण दोनच विक्रेते आहेत असं गृहीत धरलं आहे. त्यामुळे या दोघांच्या पुरवठ्याची बेरीज केली की आपल्याला बाजारपेठेचा एकूण पुरवठा कळतो. म्हणजे उदाहरणार्थ 10 रुपये त्या वस्तूची किंमत 10 रुपये असताना अ हा विक्रेता 5 एवढे नग पुरवायला तयार आहे, ब हा विक्रेता 7 इतके नग पुरवायला तयार आहे. दोघे मिळून जर दोघेच विक्रेते असतील तर बाजारपेठेमध्ये एकूण 12 नग येतील, 12 नगांचा पुरवठा होणार आहे. 7 अधिक 5 12 किंवा 20 या किमतीला अ हा विक्रेता 7 नग पुरवायला तयार आहे, ब हा विक्रेता 8 नग पुरवायला तयार आहे. या दोघेच जर विक्रेते असतील तर बाजारपेठेमध्ये एकूण वस्तू या 7 अधिक 8 बरोबर 15, 20 या किमतीला 15 इतका पुरवठा असेल. या पद्धतीनं प्रत्येक किंमत पातळीला बाजारपेठेमध्ये पुरवठा किती आहे हे या तक्त्यामध्ये किंवा तक्त्याच्या शेवटच्या कॉलममध्ये आपण बघतो आहोत, की जो कॉलम अचा पुरवठा आणि बचा पुरवठा त्या किमतीला या दोघांच्या बेरजेमधून हा तिसरा कॉलम तयार झाला आहे, चौथा कॉलम तयार झाला आहे, की ज्याला आपण बाजारपेठेचा एकूण पुरवठा असं म्हणतो. आता अ या विक्रेत्याच्या पुरवठ्याला किंवा ब या विक्रेत्याच्या पुरवठ्याला जो पुरवठ्याचा नियम आपण यापूर्वी बघितलेला आहे, जो नियम लागू आहे तोच नियम बाजारपेठेच्या पुरवठ्याला लागू आहे. नियम काय होता पुरवठ्याचा नियम काय होता? वस्तूची किंमत वाढली की वस्तूचा पुरवठासुद्धा वाढत जातो आणि उलट वस्तूची किंमत कमी झाली तर पुरवठासुद्धा
कमी होत जातो इतर परिस्थिती कायम असताना. बरोबर आहे, आठवतं आहे? तर इथे आता सुद्धा हाच नियम जसा अ आणि बच्या पुरवठ्याला लागू आहे तसाच तो बाजारपेठेमधल्या एकूण पुरवठ्याला पण लागू आहे. त्यामुळे इथे जसजशी वस्तूची किंमत वाढत जाते तशी पुरवठा 12वरून 15, 15वरून 20 असा वाढत जाताना दिसतो आहे. आणि उलट जर आपण खालून वर गेलं म्हणजे 100वरून 90, 90वरून 80 अशी वस्तूची किंमत कमी कमी होत जाताना आपण जर पाहिली तर पुरवठा 87वरून 73, 73वरून 63, 63वरून 54 असा कमी कमी होत जाताना आपण बघतो आहोत. त्यामुळे बाजारपेठेच्या पुरवठ्याला सुद्धा तोच नियम लागू आहे. मग बाजारपेठेचा पुरवठा जसा आपण बाजारपेठेमधल्या त्या वस्तूंच्या विक्रेत्यांच्या पुरवठ्यांच्या बेरजेवरून मिळवतो तसाच बाजारपेठेचा त्या वस्तूचा पुरवठा वक्रसुद्धा त्याच पद्धतीने मिळवता येतो. इथं आपण एकूण पुरवठा वक्र कसा काढायचा ते समजावून घेऊया. इथे अ या विक्रेत्याचा पुरवठा वक्र आहे, यापूर्वी आपण बघितला आहे. वस्तूची किंमत वाढत गेली की वस्तूचा पुरवठा पण वाढत जातो आणि त्यामुळे हा पुरवठा धनात्मक उताराचा आहे, डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. तसाच हा बचा पुरवठा आहे, त्याला पण तोच नियम लागू आहे. त्यामुळे वस्तूची किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि त्यामुळे हा वक्रसुद्धा डावीकडून उजवीकडे वर जाणार आहे. आता या दोघांची बेरीज केली की आपल्याला बाजारपेठेमधला एकूण पुरवठा मिळतो. दोघांची बेरीज काय, कारण दोनच विक्रेते आहेत. तिघं असतील तर तिघांच्या पुरवठ्याची बेरीज होईल, चौघं असतील तर चौघांच्या पुरवठ्याची बेरीज होईल. तर इथे आता आपण अ ब या दोघांच्या पुरवठ्याची बेरीज केली असता आपल्याला बाजारपेठेमधला एकूण पुरवठा वक्र मिळतो आहे. आणि हा पुरवठा वक्राचा आकारसुद्धा अच्या पुरवठा वक्रासारखाच किंवा बच्या पुरवठा वक्रासारखाच आहे, डावीकडून उजवीकडे वर जाणारा. ओके. तर एकूण पुरवठा वक्र काढत असताना आपण या बाजारपेठेमध्ये असणाऱ्या विक्रेत्यांच्या वेगळ्या किमतीने असणाऱ्या पुरवठ्यांची संख्या विचारात घेतो आणि त्यांच्या बेरजेमधून आपण एकूण पुरवठ्याची रक्कम मिळवतो किंवा आकडा मिळवतो आणि त्या आधारावर आपण एकूण पुरवठा वक्र काढतो. हा जो एकूण पुरवठा वक्र आपण काढला आहे त्यासाठी आपण उभ्या अक्षावर किंमत विचारात घेतली, आडव्या अक्षावर पुरवठा विचारात घेतला आहे आणि किमती जशा बदलत जातील तसा हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर सरकत जाताना आपण पाहतो आहोत. या पुरवठा वक्राला सुद्धा एकूण पुरवठा वक्राचाच जो नियम आहे, पुरवठ्याचा जो नियम आहे तो पुरवठ्याचा नियम या एकूण पुरवठा वक्राला सुद्धा लागू असलेला आपल्याला दिसतो, ते लागू आहे. एकूण पुरवठा वक्र पाहिल्यानंतर किमतीमधील बदलांचा पुरवठा वक्रावर काय परिणाम होतो हे समजावून घेऊया. मग तो वैयक्तिक पुरवठा वक्र असो किंवा बाजारपेठेचा पुरवठा वक्र असो, किमतीमधल्या बदलांचा काय परिणाम होतो आपण समजावून घेऊया. पुरवठ्याचा साधा नियम असं सांगतो की किंमत वाढली की पुरवठा वाढतो आणि किंमत कमी झाली की पुरवठा कमी होतो. ज्यावेळेला किमतीमध्ये बदल होतात त्यावेळेला पुरवठा वक्रावरच्या हालचाली कशा होतात हे आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. किमतीमधल्या बदलांचा प्रभाव समजावून घेत असताना किमतीमधल्या बदलांमुळे पुरवठा वक्रावरचे बिंदू कसे हालचाल करतात की कसे बदलतात हे आपण थोडक्यात समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. इथे आता आकृतीमध्ये उभ्या अक्षावर आपण किंमत आणि आडव्या अक्षावर पुरवठा सप्लाय विचारात घेतला आहे. SS हा पुरवठा वक्र आहे, ओके, की जो डावीकडून उजवीकडे वर जाणारा आहे. इथे आता P1 ही एक किंमत पातळी आहे. या किंमत पातळीपाशी पुरवठा वक्राचा E1 हा बिंदू मिळतो आणि त्या बिंदूच्या आधारे आपल्याला असं लक्षात येतं की Q1 इतका पुरवठा बाजारपेठेमध्ये होतो आहे. हा समजा बाजारपेठेचा एकूण पुरवठा वक्र आहे त्या वस्तूचा. P1 या किमतीपाशी बाजारपेठेमध्ये Q1 एवढा पुरवठा आहे. काही कारणामुळे समजा किंमत वाढली, विक्रेत्यांना असं वाटलं की त्यांनी एकत्र येऊन ठरवलं की किंमत वाढवायची आणि त्यांनी किंमत वाढवली. बाजारपेठेमध्ये आता P1 वरून P2 अशी किंमत झाली. आता P2 ही किंमत झाल्यानंतर काय स्थिती होते, किंमत पातळी वरच्या लेवलला गेल्यामुळे किंवा किंमत वाढल्यामुळे आता आपल्याला पुरवठा वक्रावरचा त्या किमतीशी संबंधित पुरवठा वक्रावर E2 हा बिंदू मिळतो की जो E1च्या उजवीकडे आहे आणि या E2 बिंदूशी संबंधित आडव्या अक्षावर आपल्याला Q2 हा बिंदू मिळतो. त्यामुळे P2 ही किंमत वाढल्यामुळे Q1 वरून Q2 हा पुरवठा आपल्याला वाढलेला दिसतो. इथे आता P1 ते P2 या किमतीमधल्या वाढीमुळे बाजारपेठेमधल्या पुरवठ्यामध्ये Q1 ते Q2 अशी वाढ झालेली दिसते आणि ही वाढ आपण त्याच पुरवठा वक्रावर E1 बिंदूवरून E2 बिंदूवर दाखवू शकतो किंवा दाखवतो.
म्हणजे इथे ज्यावेळेला वस्तूंच्या किमती वाढतात त्यावेळेला पुरवठा वाढतो आणि ही पुरवठ्यामधली वाढ आपण त्याच वक्रावर दाखवू शकतो. त्यासाठी आपल्याला वेगळा वक्र काढण्याची गरज राहत नाही. याचा अर्थ बाजारपेठेमधल्या किमती ज्यावेळेला वाढतात त्यावेळेला त्याच पुरवठा वक्रावरचा पूर्वीपेक्षा उजवीकडचा बिंदू बाजारपेठेमधल्या पुरवठ्याची नगसंख्या निर्धारित करतो किंवा दर्शवतो. या उलट समजा हाच पुरवठा वक्र आहे, इथं किमती कमी झाल्या तर याच्याबरोबर उलट स्थिती होईल. इथे आपण बघूया, समजा P2 ही किंमत आहे आता, की ज्यामुळे पुरवठा वक्रावरचा E2 हा बिंदू मिळतो आहे. त्यानंतर E2 या बिंदूपाशी करस्पॉन्डिंग होणारा Q2 हा पुरवठा आहे. बाजारपेठेमध्ये आता Q2 हा पुरवठा आहे. समजा काही कारणामुळे किंमत कमी झाली, P2 वरून P1 झाली. आता P2 वरून P1 झाल्यानंतर त्याच्याशी संबंधित पुरवठा वक्रावर E1 हा बिंदू मिळतो आणि त्यामुळे या E1 बिंदूशी संबंधित करस्पॉन्डिंग जो पॉईंट आहे किंवा बिंदू आहे तो आडव्या अक्षर आपल्याला Q1 असा मिळतो. इथे किंमत आता P2 ते P1 अशी कमी झाल्यामुळे पुरवठा Q2 ते Q1 असा कमी झाला आणि त्यावेळेला पुरवठा वक्रावर E2च्या डावीकडचा बिंदू E1 पाशी सरकला असं आपल्याला दिसतं. संतुलनाचा बिंदू जो होता पुरवठ्याचा, किंमत आणि पुरवठ्याचा, तो बिंदू E1 पाशी सरकला असं आपल्याला दिसतं. म्हणजे जेव्हा बाजारपेठेमध्ये वस्तूची किंमत कमी होते आणि त्या कमी होणाऱ्या किमतीचा परिणाम म्हणून ज्यावेळेला पुरवठा कमी होतो त्यावेळेला पुरवठ्यामधली ही हालचाल किंवा पुरवठ्यामधले हे कमी होणं हे पुरवठा वक्रावर पूर्वीपेक्षा डावीकडच्या बिंदूद्वारे दर्शवता येतं. म्हणजे संतुलनाचा बिंदू डावीकडे सरकतो. किंमत वाढते त्यावेळेला संतुलनाचा बिंदू उजवीकडे सरकतो. जेव्हा किंमत वाढते त्यावेळेला पुरवठा वाढत असताना संतुलनाचा बिंदू उजवीकडे सरकतो आणि ज्यावेळेला किंमत कमी होते त्यावेळेला पुरवठा कमी होत असताना संतुलनाचा बिंदू डावीकडे सरकतो. त्यामुळे किमतीमध्ये ज्यावेळेला बदल होतात, किमतीमधले बदल कोणत्याही कारणामुळे किमतीमध्ये ज्यावेळेला बदल होतात त्यावेळेला त्याच पुरवठा वक्रावर आपण बदललेल्या बिंदूच्या स्थानाच्या माध्यमातून बदललेल्या पुरवठ्याची स्थिती दर्शवू शकतो. आपल्याला वेगळा पुरवठा वक्र काढावा लागत नाही. पुरवठ्यावरच्या बिंदूमधल्याच हालचालीच्या द्वारे हे दर्शवता येतं. परंतु आपल्याला माहिती आहे की बाजारपेठेमधल्या वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा किंमत हा एकमेव घटक नव्हे. यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं आहे की इतर अनेक घटक परिणाम करतात. उदाहरणार्थ नैसर्गिक परिस्थिती, सरकारी धोरण इत्यादीसारख्या किंवा उत्पादन खर्च अशा अनेक आहेत की जे पुरवठ्यावर परिणाम करत असतात, वस्तूच्या पुरवठ्यावर परिणाम करत असतात. त्यामुळे किंमत वगळता जे इतर घटक आहेत त्या घटकांमध्ये जर बदल झाला आणि त्यामुळे जर पुरवठा बदलणार असेल तर त्याचा परिणाम पुरवठा वक्रावर कसा होतो हे आपण थोडक्यात समजावून घ्यायला हवं. इथे आपण आत्ता काय बघितलं आहे, किंमत बदलली की पुरवठ्यामध्ये जे बदल होतात त्या बदलांचा पुरवठा वक्राच्या बिंदूवर काय परिणाम होतो, म्हणजे पुरवठा वक्रावर काय परिणाम होतो आपण समजावून घेतलं. आपण बघितलं की किंमत वाढली असता संतुलनाचा बिंदू उजवीकडून डावीकडे सरकतो त्याच पुरवठा वक्र बदलत नाही. किंवा किंमत कमी झाली असता संतुलनाचा बिंदू उजवीकडून डावीकडे सरकतो त्याच पुरवठा वक्रावर. म्हणजे पुरवठा वक्र वेगळा काढण्याची गरज राहत नाही. एकाच पुरवठा वक्रावर ही हालचाल आपल्याला दाखवता येते. हे कधी घडतं, ज्यावेळेला किमती बदलतात तेव्हा. परंतु आता म्हटलं तसं बाजारपेठेमधल्या वस्तू किंवा सेवेच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा किंमत हा एकमेव घटक नाही आहे. किमती व्यतिरिक्त इतर घटकसुद्धा पुरवठ्यावर परिणाम करतात. किंमत वगळता इतर घटक ज्यावेळेला पुरवठ्यावर परिणाम करतात त्यावेळेला त्याचा पुरवठा वक्रावर काय परिणाम होतो हे आपल्याला थोडक्यात समजावून घ्यायचं आहे. हे आपल्याला पुरवठा वक्राच्या स्थानांतरणामधून दाखवता येतं. इथं त्याच पुरवठा वक्रावर आपण हे दाखवू शकत नाही. ज्यावेळेला किंमत स्थिर राहते आणि इतर घटक बदलतात आणि त्यामुळे पुरवठा बदलतो त्यावेळेला आपल्याला पुरवठा वक्राचं स्थानांतरण दाखवावं लागतं. पुरवठा वक्र आपली जागा बदलतो असं आपल्याला दिसतं. परंतु ज्यावेळेला नुसती किमतीमध्ये बदल होतात त्यावेळेला मात्र त्याच पुरवठा वक्रामध्ये आपण हा बदल त्याच पुरवठा वक्रावर दाखवू शकतो. इथे आता आपण पुरवठा वक्राच्या स्थानांतरणाची प्रक्रिया समजावून घेऊया. काय होतंय तर बाजारपेठेमध्ये किंमत वगळता जे इतर घटक आहेत त्या घटकांमधल्या बदलांचा हा प्रभाव आहे की ज्यामुळे पुरवठा वक्राचं स्थानांतरण होतं आहे. किंमत मात्र बदलत नाही आहे, इतर घटक बदलत आहेत. आपण आकृती साहाय्याने समजावून घेऊया. उभ्या अक्षरावर किंमत आणि मगाचप्रमाणे आडव्या अक्षरावर पुरवठा आपण विचारात घेतला. आपला SS हा पुरवठा वक्र आहे मगाचसारखाच. ओके. अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूची
ज्या वस्तूचा हा SS पुरवठा वक्र आहे त्या वस्तूची P1 ही किंमत आहे आणि या किमतीशी संबंधित E1 हा बिंदू आहे पुरवठा वक्रावर आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये Q1 इतका पुरवठा बाजारपेठेमध्ये होतोय. P1 या किमतीपाशी बाजारपेठेमध्ये Q1 इतका पुरवठा होतोय. आता समजा किंमत स्थिर आहे, किमतीमध्ये काही बदल झालेले नाही आहेत, परंतु काही कारणामुळे पुरवठा बदलला. पुरवठा इतर कारणामुळे सुद्धा बदलू शकतो. समजा आपण अन्नधान्याचा पुरवठा विचारात घेऊया. बाजारपेठेमधला तांदूळ किंवा भात, तांदूळ, ओके, तांदूळ या धान्याचा आपण बाजारपेठेमधला पुरवठा विचारात घेऊया. समजा एका आर्थिक वर्षामध्ये खूप चांगला पाऊस झाला आणि त्यामुळे चांगला पाऊस झाल्यामुळे भात पीक चांगलं आलं आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये पुरवठा वाढला. अगोदर अन्नधान्याची किंमत किंवा तांदळाची किंमत P1 इतकी होती, त्यावेळेला बाजारपेठेमध्ये Q1 इतका पुरवठा होत होता आणि संतुलनामधून E1 हा बिंदू निश्चित झाला होता. आता काही कारणामुळे पुरवठा वाढला, तो Q1 वरून Q2 झाला. चांगला पाऊस झाल्यामुळे तांदळाचा पुरवठा बाजारपेठेमध्ये वाढला, चांगलं उत्पादन आलं आणि त्यामुळे पुरवठा वाढला. आता हा पुरवठा वाढल्यामुळे किंमत मात्र बदललेली नाही आहे, किंमत तीच आहे. ओके, मग इथे आता हा जो बिंदू मिळेल आपल्याला करस्पॉन्डिंग Q2 ह्या वाढत्या पुरवठ्याचा जो P1 पाशी असणारा बिंदू आहे, P1 किमतीपाशी, तो E2 आहे. वाढलेल्या पुरवठ्याशी संबंधित P1 या किमतीपाशी जो बिंदू आहे की P1 या किमतीचा संतुलनाचा बिंदू जो आहे Q2 या पुरवठ्यापाशी, तो E2 हा बिंदू आहे आणि हा बिंदू SS या पुरवठा वक्रावर नाही आहे, तो पुरवठा वक्राच्या बाहेर उजवीकडे आहे. त्यामुळे या बिंदूला समाविष्ट करणारा एक वेगळा पुरवठा वक्र आपल्याला काढावा लागेल, S1. याचा अर्थ काय झाला? किंमत स्थिर असताना जर इतर घटकांमधल्या बदलांमुळं जर पुरवठा वाढला तर पुरवठा वक्र काय होतोय? उजवीकडे शिफ्ट होतोय, उजवीकडे स्थानांतरित होतोय असं दिसतं. किमती स्थिर असताना जर काही कारणांमुळे पुरवठा वाढला तर पुरवठा वक्र उजवीकडे स्थिर होतोय असं दिसतं. या उलट समजा पुरवठा कमी झाला तर काय स्थिती होईल समजावून घेऊया आपण. पुन्हा एकदा तो SS पुरवठा वक्र आहे. बाजारपेठेमध्ये P1 ही किंमत आहे, E1 हा संतुलनाचा बिंदू आहे की जो Q1 ही पुरवठ्याची पातळी दर्शवतो. आता काही कारणामुळे समजा पुरवठा कमी झाला, Q2 डावीकडे घेतला आहे, कमी झालेला. काही कारणामुळे पुरवठा Q2 असा कमी झाला, इथे कमी झालेला पुरवठा डावीकडे, Q2 हा पुरवठा कमी झाला. आता पुरवठा कमी झाल्यामुळे त्याचा जो P1 या किंमत पातळी अशी असणारा संतुलनाचा बिंदू आहे तो बिंदू E2 आहे. आता हा E2 बिंदू कुठे आहे? मूळच्या पुरवठा वक्रावर आहे का? नाही, तो डावीकडे आहे. आता या बिंदूला समाविष्ट करून घेणारा जर पुरवठा वक्र आपल्याला हवा असेल तर तो वेगळा काढावा लागेल, तो S1 असा नवीन पुरवठा वक्र तयार होईल. म्हणजे इथं काय झालं? आता बाजारपेठेमधली किंमत स्थिर असताना पुरवठा जर काही कारणामुळे पुरवठा कमी झाला, ओके, समजा त्या आर्थिक वर्षामध्ये पाऊस खराब झाला आणि त्यामुळे अन्नधान्याचा पुरवठा खूपच कमी झाला, मात्र किमती बदलल्या नाहीत. किमती बदलण्याची एक प्रक्रिया तुमच्या मनात असं येईल की असं कसं, पुरवठा कमी झाला म्हटल्यावर किमती पण वाढतील. हो, वाढणार, पण त्या क्षणी त्या किमती वाढत नाहीत. किमती वाढण्याची एक प्रक्रिया असते, इथे आपण तो विचार करत नाही आहोत. ओके, इथं किमती स्थिर आहेत असं आपण गृहीत धरलं आहे. किमती वाढणार पण त्याची एक प्रक्रिया आहे किंमत वाढण्याची, बरोबर ना. पुरवठा कमी होणार, त्याचा दबाव पडून मग मागणीवर दबाव पडून मागणी वाढून किमती वाढणार, हे कालांतराने होणार. परंतु आता तत्काळामध्ये विचार करताना किमती स्थिर आहेत आणि ह्या स्थिर किमतीपाशी पुरवठा कमी झाल्यानंतरचा जो बिंदू आहे तो मूळच्या SS या पुरवठा वक्राच्या बाहेर आहे, तो E2 या ठिकाणी आहे आणि त्या बिंदूला समाविष्ट करणारा आपल्याला S1 हा नवीन पुरवठा वक्र काढावा लागतोय. हा पुरवठा वक्र कसा आहे? पहिल्या पुरवठा वक्राच्या डावीकडे आहे. म्हणजे आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की बाजारपेठेमध्ये किमती बदलल्या तर त्याचा बदललेल्या पुरवठ्यावर होणारा परिणाम जो आहे तो त्याच पुरवठा वक्रावर आपण दाखवू शकतो, किमतीमध्ये बदल झाले तर. परंतु किंमत स्थिर असताना इतर घटकांमध्ये बदल झाले, पुरवठ्यावर परिणाम करणाऱ्या इतर कोणत्याही घटकांमध्ये बदल झाले. उद्या समजा सरकारचं धोरण बदललं, अनुदान द्यायला सुरुवात केली, पुरवठा वाढेल. सरकारनं टॅक्स लावायला सुरुवात केली, पुरवठा कमी होऊ शकेल, बरोबर ना. समजा असं बाहेर जे इतर घटक आहेत किंमत वगळता, त्या घटकांचा जर परिणाम झाला तर आपल्याला पुरवठा वक्राचं स्थानांतर करून दाखवावं लागतं, स्थानांतरण दाखवावं लागतं. म्हणजे उदाहरणार्थ पुरवठा जर वाढला तर पुरवठा वक्र उजवीकडे स्थानांतरित होतो,
पुरवठा जर कमी झाला किंमत स्थिर असताना काही कारणामुळे तर पुरवठा वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. त्यामुळे किमतींमधले पुरवठा वक्रावरचे बदल त्याच पुरवठा वक्रावर दाखवता येतात. किंमत वगळता इतर घटकांच्या प्रभावामुळे जे पुरवठ्यामध्ये बदल होतात ते बदल मात्र स्थानांतरित होणाऱ्या वेगळ्या पुरवठा वक्राच्या माध्यमातून दाखवता येतात. आणि अशा वेळेला किंमत स्थिर असताना पुरवठा वाढला तर पुरवठा वक्र उजवीकडे स्थानांतरित होतो आणि पुरवठा कमी झाला तर पुरवठा वक्र डावीकडे स्थानांतरित होतो. यावरून तुम्हाला पुरवठा वक्राचं स्थानांतर कसं होतं हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि किमतीचा पुरवठा वक्रावर होणारा प्रभाव वेगळा आणि इतर घटकांचा पुरवठा वक्रावर होणारा प्रभाव वेगळा आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं असेल. हे किंमत आणि इतर घटक सगळेच घटक पुरवठ्यावर प्रभाव टाकतात, परंतु किमतीचा प्रभाव मात्र वेगळ्या पद्धतीने आपण बघतो अर्थशास्त्रामध्ये आणि इतर घटकांचा प्रभाव मात्र वेगळ्या पद्धतीने आपण बघत असतो. धन्यवाद.